गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, व्यवसाय नियमनविषयक कायदे या विषयामध्ये आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये कंपनी कायदा यानुसार कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार आणि कंपन्यांसाठी कंपनी उभारताना आवश्यक असणारे महत्त्वाची 2 डॉक्युमेंट्स, दॅट इज मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, ही 2 डॉक्युमेंट इथं बघितलेली आहेत. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला कंपनीची प्रशासन व्यवस्था, शासन व्यवस्था कशी असते, कंपनीचं व्यवस्थापन आणि प्रशासन कसं असतं हे बघायचं आहे. कुठल्याही कंपनीची व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक प्रमुख व्यवस्थापनामध्ये वेगळे घटक असतात, त्यामधलं एक संचालक किंवा संचालक मंडळ, त्यानंतर कंपनी चालवणाऱ्या प्रमुख व्यक्ती, आणखी कंपनी कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या व्यक्ती. ह्या 3 गोष्टी इथं 3 पदही महत्त्वाची असतात. कुठलीही कंपनी, मग ती सार्वजनिक असो की खाजगी असो, कंपनी स्थापन झाल्यानंतर संचालकांची निवड करावी लागते. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी कंपनी नवीन असते त्यावेळी सुरुवातीचे प्रमोटर्स किंवा प्रवर्तक जे असतात तेच कंपनीचे संचालक असतात. त्यानंतर प्रवर्तन अवस्था संपल्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी संचालकांची भागधारकांमधून इथं निवड केली जाते. ज्यावेळी सार्वजनिक कंपनी असते त्यावेळी निवडणूक घेतली जाते भागधारकांमधून. त्या ठिकाणी भागधारकांमार्फत या संचालकांची निवड इथे केली जाते निवडणूक पद्धतीनं. ज्यावेळी कंपनी खाजगी असते त्यावेळी खाजगीरित्या संचालकांची नियुक्ती केली जाते. एक व्यक्ती कंपनी असेल तर त्या ठिकाणी ती व्यक्तीच या ठिकाणी कंपनीची संचालक असते. तर कंपनीचे संचालक हे व्यवस्थापनाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे भागधारकांचे प्रतिनिधी म्हणून या संचालकांकडं पाहिलं जातं. संचालक किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हे कंपनीचं प्रमुख व्यवस्थापन केंद्र असतं, ज्याच्यामार्फत कंपनीबाबतचे सर्व निर्णय इथं घेतले जातात. त्यानंतर संचालकांव्यतिरिक्त कंपन्यांमध्ये 2 महत्त्वाचे अधिकार असतात. ते म्हणजे व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी संचालक किंवा व्यवस्थापक, ज्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO या नावानं या संचालकांना ओळखलं जातं. म्हणजे कंपनीचा प्रमुख भागधारकामार्फत आलेले हे संचालक असतात, परंतु दैनंदिन कामकाज आहे ते पाहण्याकरता त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते. त्या व्यक्तीला कंपनीचा CEO किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं. ती व्यक्ती संचालकाचे प्रतिनिधी किंवा दैनंदिन कामकाज पाहणारे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. बऱ्याच वेळा त्याला मॅनेजिंग डायरेक्टर किंवा MD असं म्हटलं जातं. हा शब्द आपण कारखान्यांच्या बाबतीमध्ये ऐकतो बघा, मॅनेजिंग डायरेक्टर MD आहे. म्हणजेच ही संचालकांच्या वतीनं व्यवस्थापन पाहणारी प्रमुख व्यक्ती असते. त्यानंतर दुसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे कंपनी सचिव, कंपनी सेक्रेटरी. कंपनी कायदा, कंपनी कायदेमंडळ व कंपनी या दोन्हीमधला दुवा म्हणजे कंपनी सचिव असतो. कंपनी सचिवावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या इथं सोपवलेल्या असतात. तर कंपनी सेक्रेटरी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी कंपनी सचिवाचं काम कंपनीचे संचालक, प्रमुख व्यवस्थापकीय संचालक किंवा CEO, आणखी भागधारक यांच्यामध्ये दुवा, त्याच पद्धतीनं शासन आणखी कंपनी यांच्यामधला दुवा म्हणून कंपनी सेक्रेटरी काम करत असतो. कंपनी सचिवावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या असतात. कंपनी कायद्याचं पालन करणारी व्यक्ती म्हणून कंपनी सचिवाकडं पाहिलं जातं. त्यानंतरचा तिसरा जो प्रमुख अधिकार असतो तो म्हणजे मुख्य वित्तीय अधिकारी, त्याला CFO असं म्हटलं जातं, चीफ फायनान्स ऑफिसर. आजच्या काळामध्ये फायनान्सचं काम देखील महत्त्वाचं बनलेलं आहे. फायनान्स ऑफिसरचं काम देखील महत्त्वाचं बनलेलं आहे. कारण कंपन्या जेवढ्या मोठ्या होतील तेवढ्या या ठिकाणी या अधिकाऱ्यांची जबाबदारी इथं वाढत जाते. त्यामुळं मुख्य वित्तीय अधिकाऱ्याचं काम देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यानंतर इतर जे घटक असतात,
म्हणजे एक पहिला घटक आहे तो संचालक किंवा संचालक मंडळ. दुसरा जे घटक महत्त्वाच्या व्यक्ती असतात त्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक, कंपनी सचिव आणि चीफ फायनान्स ऑफिसर ही 3 पदं असतात. त्या व्यतिरिक्त प्रत्येक कंपनीमध्ये पुढची जी महत्त्वाची पदं असतात ते 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे एक पहिला हिशेबनीस किंवा लेखापाल, ज्याला अकाउंटंट आपण म्हणतो आहे, तो अकाउंटंट, चीफ अकाउंटंट जो असतो तो कंपनीचा एक प्रमुख अधिकारी असतो. त्यानंतर दुसरा जो प्रत्येक कंपनीला नेमावा लागतो म्हणजे अंकेक्षक किंवा लेखापरीक्षक, ऑडिटर, याची नियुक्ती करायला लागते. आणि तिसरा जो असतो तो कायदेशीर सल्लागार. तर या ठिकाणी ही जी 3 पदं आहेत, अकाउंटंट हा पूर्णपणे अकाउंटसाठी जबाबदार असतो, लेखापरीक्षक किंवा ऑडिटर हा लेखापरीक्षणासाठी जबाबदार असतो आणि कायदा सल्लागार कंपनीचा कायदा सल्ला देण्यासाठी जबाबदार असतो. म्हणजे ही जबाबदारीची पदं ही 3 प्रकारची असतात. त्याच पद्धतीनं व्यवस्थापकीय स्वरूपाची पदं ही 3 प्रकारची असतात. त्याच्यामध्ये CEO, कंपनी सेक्रेटरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ही 3 इथं पदं असतात. या 6 व्यक्तींच्यामुळं कंपनी चालत असते आणि कंपनी कशी चालावी, कशी चालते हे ठरवण्याकरिता संचालक हे जबाबदार असतात. म्हणजे कंपनीचं कामकाज संचालकांमार्फत चालवलं जात असलं तरी प्रत्यक्ष किंवा दैनंदिन कामकाज आहे ते या 6 व्यक्तींमार्फत चालवलं जातं. आता आपण कंपनीचे संचालकांची नियुक्ती कशी केली जाते हे आपण इथं बघायचं आहे. कंपनी चालवण्याकरिता भागधारकांमधून संचालकांची निवड केली जाते. आता ही निवड करत असताना कुणाला संचालक म्हणून निवडायचं हे या ठिकाणी कंपनी कायद्यानुसार इथं ठरवलेलं आहे. कंपनी कायदा 2013 कलम 149 नुसार कंपनी संचालक म्हणून संघटित संस्था, असोसिएशन किंवा संस्थेची नेमणूक करता येत नाही. म्हणजे जर कंपनीत संचालक म्हणून नेमायचं असेल तर त्या ठिकाणी ती व्यक्तीच असली पाहिजे. कृत्रिम व्यक्ती इथं कंपनीचं संचालकपद धारण करू शकत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा सबसिडरी कंपनी असेल किंवा उपकंपनी असेल तर त्या ठिकाणी मुख्य कंपनी ही संचालक म्हणून काम करू शकणार नाही. त्याऐवजी कुठलीही व्यक्ती, नैसर्गिक किंवा सजीव व्यक्ती जी आहे तीच या ठिकाणी संचालक असली पाहिजे. कारण जबाबदारी घेणं हे संचालकाचं मुख्य काम असतं. जबाबदारी स्वीकारणं संचालकाचं काम असतं. जर जबाबदारी द्यायची असेल तर त्या ठिकाणी कुठलीही संस्था, असोसिएशन किंवा इतर संस्था या ठिकाणी जबाबदारी घेऊ शकत नाही, कारण त्या कृत्रिम व्यक्ती असतात. अशा कृत्रिम व्यक्ती संचालक म्हणून नियुक्त करता येत नाहीत. याऐवजी सजीव व्यक्तीच फक्त संचालक म्हणून काम करू शकते. त्यानंतर संचालकांची संख्या किती असावी यासंबंधी देखील नियम इथं घातलेले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीमध्ये कमीत कमी 3 संचालक आवश्यक असतात. आणखी जास्तीत जास्त 15 संचालक आवश्यक असतात. खाजगी कंपन्यांच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या ज्या असतात त्यांच्या बाबतीमध्ये कमीत कमी 2 संचालक आणि जास्तीत जास्त 15 संचालक इथं असू शकतात. एक व्यक्ती कंपनी ज्या असतात त्याच्यामध्ये किमान 1 संचालक आणि जास्तीत जास्त 15 संचालक इथं असू शकतात. तर ही संचालकांची संख्या या पद्धतीनं निश्चित केलेली असते. प्रत्येक संचालक मंडळामध्ये किमान 1 स्त्री संचालक असली पाहिजे असं या ठिकाणी कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे संचालक मंडळ असताना किमान स्त्रियांचं एका स्त्रीचं देखील स्थान इथं असलं पाहिजे. त्याशिवाय संचालक मंडळ इथं पूर्ण होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे कलम 149(5) नुसार सार्वजनिक कंपन्यांमध्ये किमान 1/3 संचालक स्वतंत्र संचालक असणे आवश्यक असतं. स्वतंत्र संचालक म्हणजे काय तर त्या ठिकाणी एखादी सार्वजनिक कंपनी असली तर या सार्वजनिक कंपनीमध्ये समजा एक 15 संचालक असतील. आता सार्वजनिक कंपनी म्हटल्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातूनच या कंपन्या इथं आलेल्या असतात. म्हणजे समजा HDFC बँकेचं आपण उदाहरण घेतलं. HDFC बँक ही जी आहे ती सरकार, UTI आणखी इतर ज्या वित्तीय संस्था असतात यांच्या भांडवलातून निर्माण झालेली बँक आहे. ओके. तर अशी जर बँक असेल, समजा त्या ठिकाणी UTIने एक 10% शेअर्स घेतलेले असतील, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यानंतर दुसऱ्या रिझर्व्ह बँकेनं किंवा दुसऱ्या बँकेनं एखाद्या 5% शेअर्स घेतले असतील, LICनं 10% शेअर घेतले असतील. आता शेअर होल्डिंगमध्ये या संस्थांचं शेअर होल्डिंग आहे.
अशावेळी काय करतात, या संस्था स्वतःचा एक प्रतिनिधी संचालक मंडळावर पाठवतात. तर असा जो संचालक असतो तो स्वतंत्र संचालक म्हणून ओळखला जात नाही. तो काय असतो, तो संस्थांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. म्हणजे भागधारक जे असतात त्या भागधारक संस्था असतात त्यांचा प्रतिनिधी म्हणून ती व्यक्ती काम करत असते, म्हणून ती स्वतंत्र संचालक नसते. तर असे जर संचालक असतील तर त्या ठिकाणी किमान 1/3 संचालक हे स्वतंत्र संचालक असले पाहिजेत, जे कुठल्याही संघटनेचं प्रतिनिधित्व करत नाहीत, कुठल्या भांडवलाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, असे संचालक असणं इथं आवश्यक असतं. आणखीन एक नियम आहे, कलम 151 नुसार एका संचालकाची निवड नाममात्र भागधारकातून झाली पाहिजे. इथं नाममात्र घ्या, नाममात्र असं झालेलं आहे चुकून, त्या ठिकाणी नाममात्र भागधारकातून झाली पाहिजे. म्हणजे ज्यावेळी मोठ्या कंपन्या किंवा मोठ्या खाजगी कंपन्या असतात त्याच्यामध्ये बरंचसं भांडवल हे मुठभर किंवा छोट्या कमी प्रमाणात असणाऱ्या भागधारकांकडे एकवटलेलं असतं. अशावेळी जे नाममात्र भागधारक असतात त्यांच्यातून एका संचालकाची निवड करावी लागते. म्हणजे समजा एखाद्यानं रिलायन्समध्ये अंबानींनी एक 10 लाख भाग खरेदी केले असतील, 10 लाख शेअर्स खरेदी केले, तर त्या ठिकाणी त्यांची सहजपणे त्या संचालक मंडळावर नियुक्ती होणार, कारण एक मत एक शेअर एक मत असं या ठिकाणी नियम असतो. त्यानुसार त्याची नियुक्ती होत असते. म्हणजे ज्याच्याकडे जास्त भांडवल आहे त्या व्यक्तीची नियुक्ती संचालक मंडळावर साहजिकपणे होते. जर असं झालं तर सर्वसामान्य जे सभासद आहेत ज्याच्याकडे अगदी कमी भाग आहेत, म्हणजे 100 शेअर्स आहेत, 200 शेअर्स आहेत, अशा व्यक्तींमधून इथं संचालक निवडणं इथं आवश्यक असतं. त्यामुळं एक संचालक किमान या भागधारकामधून निवडला पाहिजे. म्हणजे एका संचालकाची निवड अशा नाममात्र भागधारकामधून झाली पाहिजे. 15 संचालक असतील तर बाकीचे 14 हे मोठ्या भागधारकामधून निवडले तरी चालू शकतात, परंतु किमान एक सभासद हा कमी भाग भांडवल धारण करणारा असला पाहिजे आणि तो संचालक बनला पाहिजे. अशा पद्धतीचे संचालकांची नियुक्ती केली जाते. आता संचालकांची पात्रता काय असली पाहिजे, त्यांची नियुक्ती कशी केली जाते हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू. इथंच थांबूया.